हां, तर काल आपण HTML जे स्टार्ट केलेलं आणि आपण पॅराग्राफ पर्यंत आलेलो. आज आपण HTMLचे बाकीचे ॲट्रिब्यूट्स बघूया, टॅग्स बघूया. तर आज स्टाईल पासून चालू करूया. HTML स्टाईल. स्टाईल हा एक ॲट्रिब्यूट आहे. मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे की टॅग बद्दल जो ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो तो ॲट्रिब्यूट. आता हा स्टाईल ॲट्रिब्यूट कसा वर्क करतो ते आपण बघूया. हे पी एक पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ टॅगसाठी आपण स्टाईल ॲट्रिब्यूट लिहिलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं की कलर कोलन रेड. हे CSS आहे. त्याला इनलाईन CSS बोलतात. हा CSS पार्ट आपल्या आपण करणार आहोत पुढे. पण हे आपण समजून घेतो ॲट्रिब्यूट म्हणून. तर स्टाईल लिहिलं जातं आणि त्याच्यामध्ये कलर कोलन रेड म्हणजे त्या पीला आपण कलर रेड केलाय. हा जो कलर आहे हा आपण रेड केलाय आणि हा जो नॉर्मल आहे आय एम अ नॉर्मल म्हणजे हा नॉर्मल पी आहे. हे बघा इथे दिसतंय. याला कलर कोणता नाही आहे. याला आपण दिलाय कलर रेड. थर्डला दिलाय कलर ब्ल्यू. हा बघा कलर ब्ल्यू. आणि फोर्थला काय दिलाय फॉन्ट साईज 50 पिक्सल म्हणजे जी फॉन्ट साईज आहे ती 50 पिक्सल खूप मोठी आहे. आय एम बिग. तर हे हे इनलाईन स्टायलिंग म्हणजे हा ॲट्रिब्यूट काय करतो की त्या टॅगला स्टाईल करण्यासाठी हे करतो. त्या स्टाईलला म्हणजे CSS लिहितो. CSS लिहिण्यासाठी आपण स्टाईल ॲट्रिब्यूट करतो. त्याला इनलाईन CSS बोलतात. ठीक आहे. हा शक्यतो आपण हा वापरत नाही म्हणजे वेबसाईटसाठी खूप रेअर खूप खूप कमी वेळा वापरला जातो. इनलाईन CSS मोस्टली लिहू नये. ते पुढे आपण बघूया. CSS मध्ये आपण त्या गोष्टी बघायच्या की CSS कसं लिहायचं म्हणजे CSS कसं म्हणजे इनलाईन लिहायचं. इन हेड म्हणजे एका पेजमध्ये असतं, इन हेड असतं आणि एक एक्सटर्नल असतं. म्हणजे एकच स्टाईल शीट असते ती सर्व पेजेसला अप्लाय होते. ती जनरली कॉमन CSS आपण यूज करतो. आणि हे इनलाईन म्हणजे आपण हे जे HTML मेलर्स असतात म्हणजे जे आपल्याला ईमेलमध्ये तुम्हाला मेलर्स येत असतील ते मेलर्ससाठी हे इनलाईन CSS हे आपण लिहितो. त्यानंतर बघूया HTML टेक्स्ट फॉर्मॅटिंग. आता टेक्स्ट फॉर्मॅटिंग कशी केली जाते HTML ने ते आपण पाहूया. आता आपण वर्ड फाईल वापरत असो, वर्ड MS वर्ड हे ते यूज करत असत. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला तिथे ऑप्शन असतो की टेक्स्टला सिलेक्ट केलं आणि बोल्ड केलं तर आपण ते बोल्ड होतं ते. त्यानंतर जर इटॅलिक केलं तर ते इटॅलिक होतं. आणि जर समजा तुम्हाला सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट माहिती आहे का? जे टेक्स्टच्या आता S2 खाली असेल, S खाली असेल तर आपण सब म्हणून टाकू शकतो आणि जर वर असेल थोडंसं तर SUP सुपर स्क्रिप्ट मध्ये टाकू शकतो. तर हे सगळं फॉर्मॅटिंग करण्यासाठी टॅग्स वापरले जातात. तर ते कसे वापरायचे? जर समजा एखादा आपण पॅराग्राफ लिहितोय, पॅराग्राफ मध्ये एखादा म्हणजे पहिली लाईन आहे ती बोल्ड आहे आणि बाकीच्या 4 लाईन आहेत त्या नॉर्मल आहेत. तर ते कसं करायचं? तर पहिली जेवढी बोल्ड आहे त्याला आपण बी टॅग मध्ये लिहितो. बी फॉर बोल्ड. हे हे सगळे टॅग्स आहेत ते कसे आहेत? बी म्हणजे लगेच कळतं बी. आणि त्याला स्ट्रॉंग अजूनही वापरला जातो बोल्डसाठी. बोल्ड, बी फॉर बोल्ड किंवा स्ट्रॉंग टॅग. तर ते बी केलं तर मध्ये बोल्ड होतं. आणि त्यानंतर आय फॉर इटॅलिक म्हणजे इटॅलिक टेक्स्ट हवा असेल तर आय टॅग स्टार्ट करतो आणि जो पाहिजे टेक्स्ट इटॅलिक तो तिथे लिहितो आणि स्लॅश आय क्लोज करतो. तर ते झालं इटॅलिक. आणि आता हे जे थर्ड आहे दिस इज सबस्क्रिप्ट. आता सबस्क्रिप्ट म्हणजे काय? हे बघा सबस्क्रिप्ट खाली आलाय बघा. जर हे असं तुम्हाला खाली हवा असेल एखाद्या टेक्स्टच्या तर आपण सब म्हणून हा वापरतो म्हणजे ते टेक्स्ट ऑटोमेटेड खाली येतो. हे तुम्हाला इथे कदाचित कळणार नाही. हे आपण ते फॉर्म्युलाज वापरतो ना म्हणजे H2 फॉर एक्झाम्पल H2O असेल ते ते अजून असेल काहीतरी. हे असे फॉर्म्युलेज असतात तर ते वापरण्यासाठी आपण ह्या स्क्रिप्टचा वापर करू शकतो. H2O ते असतं म्हणजे उदाहरणार्थ सेकंड असेल किंवा सेकंड आपण लिहितो.
सेकंड इथे येणार खरं. सेकंड. तर ह्यासाठी आपण हे टॅग्स वापरतो. आता त्याच्यामध्ये किती किती HTML फॉर्मॅटिंग एलिमेंट्स किती आहेत ते बघूया. एक बोल्ड आहे, बी फॉर बोल्ड टेक्स्ट, स्ट्रॉंग फॉर सेम इम्पॉर्टंट टेक्स्ट, बोल्ड अँड इम्पॉर्टंट टेक्स्ट सेम, इटॅलिक, आय फॉर इटॅलिक टेक्स्ट, आणि एम्पेरेसिव्ह टेक्स्ट म्हणजे तो पण इटॅलिक सारखाच असतो. आणि नंतर मार्क, म्हणजे आपल्याला जर मार्क करायचं असेल, हे टॅग्स आहेत ना, हे एकदा प्रॅक्टिस करून बघितले तर तुम्हाला लगेच कळेल. आपण ते प्रॅक्टिस करूनच बघूया. हे दोन झालेत. त्यामध्ये जर समजा तुम्हाला कुठला टेक्स्ट नाही कळलं तर सरळ प्रॅक्टिकली तुम्ही असं करून करू शकता. म्हणजे तुम्हाला लगेच कळतं की कसं आहे ते, लगेच तुम्हाला रिझल्ट दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ मार्क, हे असं आपण मार्करने कसं मार्क करतो की इम्पॉर्टंट हायलाईट करतो, तर ते मार्क करण्यासाठी आपण मार्क टेक्स्ट वापरतो. मार्करने जसं आपण हायलाईट करतो टेक्स्ट, तर तसा दाखवण्यासाठी पण मार्क टेक्स्ट यूज करतो. तर स्मॉल, जर छोटासा असा टेक्स्ट करायचा आहे एखाद्याला, तर तो स्मॉल म्हणून स्मॉल टॅग मध्ये टाकतो आणि तो स्मॉल टेक्स्ट होतो. डिलीटेड म्हणजे आपल्याला दाखवायचं असेल की हे डिलीटेड, हे नाही आहे, तर ते तसं डिस्प्ले करण्यासाठी आपण डिलीट, DEL म्हणून आपण यूज करतो. त्यानंतर INC म्हणजे इन्सर्टेड टेक्स्ट, जो असा हे असं जे डिस्प्ले होतो तसा टेक्स्ट आपल्याला शो करण्यासाठी आपण हे टॅग यूज करतो. तर हे टॅग्स तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला प्रॉपर कळतील. प्रॅक्टिकली इथेच ट्राय इट युअर सेल्फ मध्ये जर तुम्ही करत राहाल तर तुम्हाला ते समजत जाते. ह्याच्यामध्ये टॅग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळे टॅग्स समजले पाहिजे, कशाला काय टॅग्स यूज होतात. आता कोटेशन्स, ओके. आता ब्लॉक कोड, म्हणजे ब्लॉक कोड काय असतं की एखादं, म्हणजे आता एक हे असेल की एखाद्या वेबसाईट्स वर आपण टेस्टिमोनियल टाकतो, ठीक आहे. म्हणजे कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी बोललंय, म्हणजे तर ते ते आपण त्या वेबसाईटवर टाकतो की आमच्याबद्दल ही माणसं चांगले बोलले, तर ते ब्लॉक कोट्स मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, म्हणजे टेस्टिमोनियल्स बोलतो आपण, ते ब्लॉक कोट्स मध्ये टाकलं जातं. तर आता हे कसं आहे, हे सगळं ब्लॉक कोट्स आहे. आता इथे आपण व्यवस्थित बघूया. आता हा ब्लॉक कोट्सचा रेफरन्स कुठून आहे, ह्या साईटवरून आहे. हे जे साईट आहे, वर्ल्ड वाईड लाईफ बद्दल, ह्या वेबसाईट बद्दल, म्हणजे काय की ही वेबसाईट आहे, त्याच्यानंतर WHO index. ह्या पेज मधून म्हणजे आहे की याचा रेफरन्स आहे. तर ते ब्राउझर युजली इंडेंट ब्लॉक कोड एलिमेंट, म्हणजे हे हे कसं असतं, इथे ब्लॉक कोड जर आपण लिहितो तर हे इथून स्टार्ट होत नाही, ते इंडेंट होतं. इंडेंट म्हणजे हा थोडासा एक स्पेस सुटतो आणि त्या तिथून ते ब्लॉक कोड दिसतं ते, आणि इन्फॉर्मेशन आहे की हे हे कुठून आहे, रेफरन्स आहे.
ती इन्फॉर्मेशन आहे. त्याचं डिटेल्समध्ये आपल्याला येईल. तो सोर्स काय आहे नक्की, ब्लॉक कोडचा सोर्स हा CIT मध्ये मेन्शन केलाय त्यांनी. हे असं आपण मोस्टली मेन्शन नाही करत, पण त्यांनी केलं. जर आपल्याला ब्लॉक कोड्स, आता हे डबल कोड दिसतात बघा, हे दिसत असतील इथे डबल कोड, विविडच्या पहिले आणि नेचरच्या नंतर. तर ते तसं जर कोड्स आपल्याला दाखवायचे असतील, म्हणजे काय काय कधी कधी काय करतो आपण, हे असं आपण असं असं टाकतो, ठीक आहे, असं टाकलं तरी ते येतं. पण तसं जर नको असेल, कारण कधी कधी काय होतं की ते सपोर्ट म्हणजे कधी कधी नाही करत, ब्राउझर कधी कधी सपोर्ट नाही करत. मग तसं जर आपल्याला करायचं असेल तर हे क्यू म्हणून टॅग आहे, हा क्यू टॅग टाकला तर ते तसं डिस्प्ले होतं. HTML मध्ये तुम्ही बघाल तर सर्व टॅग्सच आहेत. तुम्हाला फक्त सर्व टॅग्स नीट समजले पाहिजेत. हे टूलटिप मध्ये जे टायटल दिसतंय की ॲब्रिव्हेटिव्ह टायटल्स जे आहे त्या लाईनचं, म्हणजे हे आता हे कसं WHO आहे, तर असं होवर केल्यानंतर टूलटिप मध्ये दिसतंय त्याचं इन्फॉर्मेशन. म्हणजे शॉर्ट फॉर्म असतात ते, त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला WHO कुणाला माहीत नसेल आणि ते होवर केल्यानंतर मग कळेल की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर ते ते आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण ॲब्रिव्हिएशन टायटल, ॲक्च्युली टायटल जे आहे ते आपण कालच पाहिलेलं, तर ते आहे. पण ते ॲज पर बोलतात ना की ते आपण बोललो ना की SEO साठी ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात, की हे ह्याचे टायटल्स हे सगळे टॅग्स यूज केले जातात. ॲड्रेस टॅग हे पण आपण काल डिस्कस केलेलं. हे बघा, ॲड्रेस जर असेल तर हे असं ॲड्रेस आपण लिहिला की ॲड्रेस टॅगमध्ये ॲड्रेस टाकला, तर याचा ॲडव्हान्टेज काय आहे की मी तुम्हाला कालच सांगितलं की हा आयडेंटिफाय करतो. ॲड्रेस टॅग हा हे अपडेटेड HTML मध्ये आहे हे टॅग. हे आयडेंटिफाय करतं की हा ॲड्रेस आहे, ठीक आहे. की एखाद्या वेबसाईटवर आपण कॉन्टॅक्टमध्ये जर ॲड्रेस टाकला तर तो सांगतो की हा हे ॲड्रेस टॅग आहे. आणि तो गुगल पण जो आहे तो त्या पेजमध्ये क्रॉल करताना HTML मधला तो ॲड्रेस पिकअप करतो. जर समजा आजकाल गुगलमध्ये कोणी सर्च करतं तर तेव्हा ॲड्रेस कुठून गुगल घेतं, तर ते कॉन्टॅक्टमध्ये ॲड्रेस टॅगमध्ये जर ॲड्रेस असेल तर ते त्याला समजतं की हा हे या वेबसाईटचा ॲड्रेस आहे. त्यामुळे हे टॅग्स वापरणे महत्वाचं असतं. म्हणजे वेबसाईट बनवणं म्हणजे असं नाही की जे काय फक्त टॅग्स आहेत पी मध्ये टाकलं, ब्रेक मध्ये टाकलं, सगळं वेबसाईट झाली, H1 टाकलं, असं नाहीये. हे टॅग्सचं, प्रत्येक टॅग्सचं मिनिंग आहे. ते टॅग्सचं मिनिंग समजून घेऊन टॅग्स यूज केले तर ती SEO फ्रेंडली वेबसाईट त्याला बोललं जातं. कारण की आता तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की SEO फ्रेंडली वेबसाईट, म्हणजे ते SEO फ्रेंडली म्हणजे दोन प्रकारे असतात. एक जे कोडिंग मध्ये केली जाते SEO फ्रेंडली, म्हणजे जे आपण वेबसाईट कोड बनवतो तर ते ते बनवण्यासाठी जे वापरतो. म्हणजे आता हे मी तुम्हाला कालपासून सांगतोय की स्ट्रक्चर प्रॉपर असलं पाहिजे, पेजमध्ये हेडिंग H1 पाहिजे, नंतर पॅराग्राफला पॅराग्राफ्स यूज झाले पाहिजे. आता बोलल्याप्रमाणे बोल्ड असेल तर त्याला बोल्ड किंवा स्ट्रॉंग लिहिलं पाहिजे. आणि ऍड्रेस असेल तर ऍड्रेस लिहिला पाहिजे. म्हणजे जे काय आहे तिथे प्रॉपरली ते टॅग्स यूज करणं हे लक्षात ठेवा. HTML बनवताना तुम्हाला ह्या बेस्ट बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, ह्या हे लक्षात ठेवूनच आपल्याला कोड लिहिले पाहिजे. आपण इथून पुढे तुम्ही करत असाल तरी ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्या खूप मॅटर करतात. हे बघा, आता बघा हे कसं आहे, त्यांनी काय लिहिलंय एकाच लाईन मध्ये. आता त्यांनी एक इमेज कॉल केली आहे, ठीक आहे. इमेज मध्ये त्याचा ऑल टॅग काय, तर स्क्रीन म्हणून त्याचं म्हणजे ऑल्टरनेटिव्ह टॅग आहे, तो ॲट्रिब्यूट आहे. तर तो ॲट्रिब्यूट जर समजा इमेज नसेल तर ते तिथे दिसेलच. त्याच्यानंतर आता हे CIT म्हणून आहे, तर ते तो टॅग काय करतो,
की ज्या इमेजचं जे नाव आहे ते तिथे बघा, हे हे एका वेगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे इटॅलिक मध्ये थोडासा दिसतोय. ठीक आहे, म्हणजे ते कळतंय की ते त्याचं नाव आहे. म्हणजे की ते एलिमेंट्स डिफाईन द टायटल ऑफ वर्क, म्हणजे याचं ते हे जे चित्र आहे किंवा हे पिक्चर आहे त्याचं ते टायटल आहे, तो डिफाईन करतोय की ते त्याचं टायटल आहे. कळलं? म्हणजे हे तुम्ही हे टॅगने केलं तर इझिली लगेच होऊन जाईल. पण आपण मोस्टली काम करताना काय करतो की हे डिरेक्टली लिहितो, मग ह्याला स्पॅन क्लास देतो आणि मी काय करतो की याला इटॅलिक करतो, म्हणजे वाटेल की तसं. पण त्याच्या जागी जर हे तुमचं काम पण वाचवतंय, हे फक्त तुम्ही हा टॅग टाकला तर विदाउट एनी CSS तुम्ही हे असं डिस्प्ले करू शकता. हे टॅग्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तुमचं टाइम सेव्हिंग पण आहे आणि जे आपण जे वेबसाईट्स बनवतोय त्यासाठी पण ते युजफुल आहे. डिरेक्शन आहेत, हे डिरेक्शन आहेत. आता बघा हे जे पॅराग्राफ आहे तो इथून स्टार्ट होत आहे. ठीक आहे, म्हणजे हा डिफॉल्ट काय राईट टू लेफ्ट आहे. डिफॉल्ट सॉरी लेफ्ट टू राईट आहे, म्हणजे असं आपल्या हाताने लेफ्ट टू राईट टेक्स्ट येतो. पण आता हा कसा आहे, राईट टू लेफ्ट आहे. हा जर तुम्ही बघाल तर इथून हे बघा इथून स्टार्ट होतं. दिस अरेबिक तुम्ही बघाल, अरेबिक वेबसाईट्स अशा असतात, म्हणजे इथून स्टार्ट होतं. आपण इथून स्टार्ट करतो, ते इथून स्टार्ट करतात. तर तसं जर लिहायचं असेल तर हे डिरेक्शन आपण इथे डिरेक्शनवर असतं, ती लाईन मग डिरेक्शन आपण डिरेक्शन ॲट्रिब्यूटने आपण ती लाईन डिरेक्शन चेंज करू शकतो, लेफ्ट टू राईट की राईट टू लेफ्ट. ठीक आहे, डिरेक्शन टॅग्स. कमेंट. ओके, आता कमेंट टॅग हा युजफुल आहे कशासाठी की सपोज आपण 4-5 जण काम करतोय, म्हणजे मी काम करतोय, सायली काम करते, अजून मनीषा मॅडम काम करतात, अपर्णा मॅडम काम करतात. आणि समजा मी होम पेज बनवलंय, हेडर सेक्शन बनवलंय आणि मी सांगितलं की आता बाकीचे पेजेस तुम्ही बनवा. HTML मध्ये आपण काम करतो. तर मी जर अशी कमेंट लिहिली की दिस इज कमेंट म्हणजे दिस इज हेडर, ठीक आहे, आणि हेडर एंड म्हणून असं लिहिलं, तर ते जो कोणी दुसरा काम करेल त्या पेजमध्ये तर त्याला कळेल की ओके हा एवढा कोड हेडरचा आहे. कारण की वेबसाईट जर कोड तुम्ही बघाल, आपण HTML मध्ये वेबसाईट बनवतो तर तो खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये काही कळत नाही, टॅग कुठला टॅग कुठे क्लोज होतो आणि कुठला काय होतो ते काही समजत नाही. तर हे कमेंटिंग सिस्टम ही त्यासाठी चांगली आहे की आपल्या डेव्हलपरसाठी चांगली आहे की आपण जो कोण काम करतोय आपल्याबरोबर तर त्याला ते समजतं की हा हेड सेक्शन हेडर हा आहे, मग हा फुटर आहे, हा लेफ्ट सेक्शन आहे, किंवा आपण ते इथे काही लिहू शकतो. जशी वेबसाईट आपण फ्रंट एंड जसं असेल त्यानुसार लिहू शकतो. म्हणजे इझी एडिट करणं खूप इझी होऊन जातं की हा हे मी जरी असं कोड बघितला आणि हे कमेंट बघितल्या तर कमेंटमध्ये लिहिलं असेल व्यवस्थित तर ते हे काय दिसत नाही फ्रंट एंडमध्ये, इथे फक्त हे दिस इज पॅराग्राफच दिसतो. तर त्यासाठी कमेंट टॅग यूज केला जातो. कमेंट म्हणजे काय असतं की एक इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन हे लिहिलं आहे की विथ कमेंट्स यू कॅन प्लेस नोटिफिकेशन्स अँड रिमाइंडर्स इन युअर HTML कोड. म्हणजे आपण नोटिफाय आपल्यासाठी पण असेल ते, किंवा ते इतर डेव्हलपर कोण काम करत असेल त्यांच्यासाठी पण हे बेस्ट प्रॅक्टिस आहे की जे कोडमध्ये आपण मेन्शन करतो की हे हा हेड आहे, हा फुटर आहे, हा साईडबार आहे, हा हा एक होम पेजचा बॅनर आहे. तर ते इझिली आपल्याला रिमाइंड म्हणजे लक्षात राहतं. आपण काय हे नाही आता काम करत असतो म्हणून आपल्याला लक्षात राहतं. पण तुम्ही तीच साईट आता बनवली आणि तुम्हाला ती 1-2 महिन्याने किंवा 1 वर्षाने काम आलं त्याच्यामध्ये, तर तुम्हाला कळलं पाहिजे ना तेव्हा की तेव्हा काहीच लक्षात राहत नाही. त्यामुळे हे हे फिजिकली ऑर्गनाइज असणं गरजेचं आहे. असं जर तुम्ही कमेंट लिहिल्या तर तुम्हाला कळेल अरे हा सेक्शन आहे. आणि HTML मध्ये खूप भले मोठे कोड असतात, त्याच्यामुळे कमेंट करणं करत जावं. म्हणजे हे तुम्ही HTML मध्ये करत असताना हे कधी पण तुमच्या कमेंट टाकत जा, त्या फक्त आपल्यासाठीच असतात, बॅकएंड मध्येच असतात, त्या फ्रंट एंड मध्ये दिसत नाही. जर टॅग चुकून सोडला तुम्ही तर ते दिसतील. टॅग सुटला म्हणजे तो असा सुटलाय. आता जर आपण असं केलं तर दिसेल. त्यामुळे कमेंट टॅग प्रॉपरली क्लोज करायचे. कमेंटचा टॅग फक्त बघून घ्या व्यवस्थित.
कमेंट कशी लिहिली जाते? पहिलं टॅगमध्ये एक्सप्लेनेशन मार्क दिलं जातं, नंतर दोनच डॅश टाकतात, नंतर मग जे काय आपल्याला लिहायचं ते लिहायचं आणि त्यानंतर परत दोन डॅश टाकून असं क्लोज करायचं. म्हणजे हे झालं कमेंटचं. हे 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 असंच करायचं आणि जिथे क्लोज करायचं म्हणजे मी इथे लिहिलं स्टार्ट आणि इथे लिहिलं एंड, तर ते समजतं की हा हे स्टार्ट आणि एंड. म्हणजे फक्त कमेंट प्रॉपर लिहिलं पाहिजे. हे कमेंट टॅग आहे, तो नीट चेक करायचा, असंच लिहायचा तो. याच्यामध्ये तुम्ही नंतर काही लिहा, पण फॉर्मॅट हाच आहे. एक्सप्लेनेशन टॅग स्टार्ट करायचं, एक्सप्लेनेशन दोन डॅश टाकायचे आणि त्यामध्ये कमेंट लिहायचे. आणि अजून आता हे झालं कमेंटचं. अजून काय कमेंटचा फायदा आहे की कधी कधी काय होतं की क्लायंट काय बोलतात की अरे हे सेक्शन नको आहे मला, ते काढून टाक. तर कधी कधी काय होतं की आपण एक दिवस काम केलेलं असतं आणि तो मोठा सेक्शन असतो आणि क्लायंट बोलतो की अरे नकोय, ते नकोय, तर मग आपण काय बोलतो डिलीट करा. तो क्लायंट बोलतो डिलीट करा, त्याला काय माहित नसतं. किंवा कोणी बोलतं की ते काढून टाक, तर ते काढून टाकायचं कसं? सरळ डिलीट नाही करायचं. आपण काय करतो, खूप भला मोठा कोड लिहिलेला असतो, मग मला डिलीट करायचं, काही गरज नाही. तेव्हा त्या सेक्शनला तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे काय असतं की कधी कधी काय असतं की क्लायंट बोलतो की आज नको आहे, उद्या बोलतो अरे ते कालचं बरं होतं, परत टाक. मग ते परत करावं लागेल. त्यासाठी काय करायचं असतं, तिथेच तुम्ही कमेंट करू शकता. तो सेक्शन तो इथे दिसणार नाही. म्हणजे हे बघा, दिस इज अनदर पॅराग्राफ, हा इथे दिसत नाही का, तर तो कमेंट केलाय. तो कसा कमेंट करायचा आहे? तर टॅग स्टार्ट करायचा, नंतर एक्सप्लेनेशन दोन डॅश, नंतर जो टॅग येईल तो टॅग, आणि जो जिथे तो टॅग संपतोय म्हणजे स्लॅश पी संपतोय तिकडे परत दोन डॅश मारून तो कमेंट संपवला, तर ही पूर्ण कमेंट झाली. आणि तो इथे किती पण मोठा हे असेल, म्हणजे समजा मी हे सगळं ह्याच्यात टाकलं तरी पण ते दिसणार नाही. काहीच दिसणार नाही. पण हा तुमचा एक बॅकअप झाला, म्हणजे की हा तुमच्याकडे बॅकअप झाला की म्हणजे इथे आहे पण फ्रंट एंडला दिसत नाही. त्यामुळे हाईड कंटेंटसाठी पण कमेंट यूज केलं जातं. म्हणजे आता त्यांनी टॅग हाईड केला, त्याच्यानंतर पूर्ण सेक्शन हाईड करू शकतो. आणि एखादा इनलाईन कंटेंट पण आपण हाईड करू शकतो. एखादा जर टेक्स्ट आपल्याला हाईड करायचा असेल तरी तोही हाईड करू शकतो अशा प्रकारे. म्हणजे आपण हाईड याने कमेंटचा यूज काय, आपण कम्युनिकेशन करू शकतो, रेफरन्स आपल्यासाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर एखादा सेक्शन किंवा एखादा टॅग आपल्याला हाईड करायचा असेल तर तो हाईड करू शकतो. त्याच्यानंतर एखादा सेक्शन, पूर्ण मोठा सेक्शन असेल तर तो हाईड करू शकतो. आणि एक लाईन असेल, पॅराग्राफ असेल, तर त्यातली एखादा वर्ड असेल तोही आपण हाईड करू शकतो. यासाठी कमेंट वापरलं जातात. आता HTML कलर्स, हा एक हे आहे. HTML कलर्स कसे वापरले जातात ते बघूया आपण. कलर नेम, आता हे एकदम बेसिक सध्या प्रॅक्टिस म्हणजे कशी की आपण लिहितो की बॅकग्राऊंड कलर टोमॅटो, बॅकग्राऊंड कलर ऑरेंज, बॅकग्राऊंड कलर रेड, येलो, ग्रीन, जे काय असेल ते. तर हे आपण कलर लिहिले की कलर येतात. हे CSS चा पार्ट आहे. पण मी थोडं सांगतो की हे असे कलर्सचे जे कलर्स आहेत आपले, ते आपण लिहिलं, ऑरेंज लिहिलं, रेड लिहिलं, तर ती तो रेड कलर डिस्प्ले होणार. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे कलर्स वापरले जातात. तर हे कलर नेमने कलर कॉल होत आहेत. हे जे आहे हे काय कलर नेम्स आहेत. म्हणजे हे रेड, येलो, ऑरेंज, ग्रे, लाईट ग्रे, जे काय आहेत ते हे आहेत, कलर नेम आहेत. आता त्याच्या पुढे पण ह्यांनी दिलं असेल, हे सगळे नेम्सने कॉल केले. पण आपण हे बघा, RGB म्हणून पण वापरला जातो. RGB म्हणजे काय की कलरमध्ये कसे असतात की तीन कलर असतात, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. आणि ते तीन कलर असतात, तर ते तीन कलरचे मिक्स म्हणजे असतात की एखाद्या कलरमध्ये किती रेड, किती ग्रीन आणि किती ब्ल्यू मिक्स केल्यानंतर तो कलर तयार होतो. तर ते ते व्हॅल्यू असतात. ती व्हॅल्यू टाकल्यानंतर हे कलर आपल्याला मिळतात. तर ते RGB म्हणजे कसं असतं, असे लिहितात ते RGB 255 0,0. तर हा झाला रेड. हे बघा, हा रेडचा RGB व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू RGB व्हॅल्यू आहे. आता हा ब्ल्यू आहे, तर ब्ल्यूची व्हॅल्यू काय, 0,0255. बघा,
म्हणजे हे हे झालं ब्ल्यूचं. आता हा एक ग्रीन सारखा आहे, तर हा RGB 60, 179 आणि 113. तर हा झाला म्हणजे एक नियर ग्रीन सारखा. तर हे कलर्स कसे असतात, एक हे कलर्स व्हॅल्यू असतात RGB व्हॅल्यू. तर RGB व्हॅल्यूने आपण कलर कॉल करू शकतो. आता तुम्ही विचाराल की RGB व्हॅल्यू का वापरायची. RGB व्हॅल्यू वापरण्याचे एक एक ॲडव्हान्टेज सांगतो की ॲक्युरेट आपल्याला कलर्स मिळतात. कारण की आपले डिझायनर्स, कोणी समजा तुम्ही एखादी लेआउट बनवताय, तर डिझायनर्स त्यांचे कलर्स ते कलर पॅलेटमधून चूज करतात आणि ते देतात. तर त्याची ती एक प्रॉपर व्हॅल्यू असते, तर ती व्हॅल्यू आपण RGBने वापरू शकतो. आता अजून एक ऑप्शन आहे हेक्स व्हॅल्यू, ते पुढे येणार आहे. तर RGB वापरण्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, की जर समजा त्याच्यामध्ये ओपॅसिटी असते, म्हणजे जर समजा कधी कधी कसं असतं की कलर 100% ओपॅसिटी, म्हणजे तुम्हाला माहित असेल की कलरची एक ओपॅसिटी असते, तर ती ओपॅसिटी कंट्रोल करण्यासाठी आपण RGB व्हॅल्यू वापरतो. आणि हेक्स व्हॅल्यू मध्ये आपण ते नाही, ओपॅसिटी कंट्रोल नाही करू शकत. म्हणून आपण जर हे मला वाटतं पुढे ऑप्शन असेल ते आपण बघूया. हा हे बघा, इथे ते आहे RGB कलर्स व्हॅल्यू. हे बघा, आता इथे बघा कसं आहे, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि अल्फा, म्हणजे इथे ही ओपॅसिटी कंट्रोल करतं. हा जो फोर्थ आहे, म्हणजे जर समजा आपल्याला, हे बघा, हा कलर आणि इकडचा एखादा कलर सेम आहे, हा कलर मे बी सेम आहे, ठीक आहे, पण हा इथे कसा दिसतोय आणि इथे कसा दिसतोय, इथे थोडा वेगळा दिसतोय. का दिसतोय, का तर ही त्याची ओपॅसिटी कमी केली आहे. ओपॅसिटी वन, वन म्हणजे पूर्ण 100% डार्क, म्हणजे जो असा कलर पकडा की वन आहे, आणि त्याच्यानंतर त्याला 0.5 केला तर तो असा कलर आहे. ठीक आहे, हे बघा, आता ओपॅसिटी आपण जर केली, हा बघा, हा 100% आहे, आणि ओपॅसिटी जर आपण कमी करतोय तर तो कलर बघा कसा चेंज होतो. ओपॅसिटीवर कलर चेंज होतो. तर असे काय काय लेआउट्स असतात ओपॅसिटी, तर त्यासाठी आपण RGB व्हॅल्यू लक्ष बनवतो. आणि हे कधी पण कलरनेच ओपॅसिटी द्यायची असते, हे लक्षात ठेवा. आपण ओपॅसिटी CSS ने दिली तरी ते वर्क होत नाही प्रॉपर. त्यासाठी बॅकग्राऊंड कलर असेल तर हे RGBनेच द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. आता एक्स व्हॅल्यू पण तेच, ही व्हॅल्यू असते FF63. म्हणजे ते ह्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे, जे की रेड किती असतो, ग्रीन किती असतो, बघा हे सगळं आपण, ह्या व्हॅल्यू चेंज होत राहतात, त्यानुसार कलर चेंज होतात. आणि प्रॉपर एक्झॅक्ट व्हॅल्यू असते. ही व्हॅल्यू आपण टाकली की ही प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला मिळते, म्हणून आपण हेक्स कलर यूज करतो. आता HS हे नवीन आलेत. आता HSL, यूज सॅच्युरेशन अँड लाईटनेस. आता हे बघा, हे पण, हे जे आता RGB सारखंच नवीन सिस्टम आहे, HSLA, ह्याच्यामध्ये पण सेम RGB सारखंच आहे. ही 3 व्हॅल्यू आहेत, आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही अजून ओपॅसिटी जर कंट्रोल करायची असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे 1, 2, 3 कलर नेम, RGB, हेक्स आणि HSL, असे 3 प्रकार आहेत. सेम पॅटर्न आहेत, काही म्हणजे काही हे नाही आहे, फक्त ती व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की रेड, ग्रीन, ब्ल्यू हे कलर्स आहेत, आणि हे ह्याच्यामध्ये जे बोलतात ना, कलरचे जे लाईटनेस, ब्राईटनेस, ज्या काही गोष्टी असतात त्याच्यातून हा कलर्स, तसे जर आपल्याला लाईट आणि चांगले डार्क कलर हवे असतील तर ते ही व्हॅल्यू आपण यूज करू शकतो. आता एच टी एम एल सी एस एस हा पार्ट मी इथे घेत नाही. हे मी जस्ट बेसिक तुम्हाला, बेसिक आहे ते बेसिक फक्त सांगतो. CSS मध्ये 3 प्रकार असतात. एक असतो इनलाईन, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. इनलाईन म्हणजे आपण जो टॅगला दिला जातो त्याला इनलाईन CSS बोलतात. इंटरनल म्हणजे एखाद्या पेजमध्ये हेड सेक्शन असतो, मी आपण काल बघितल्यासारखं, की हेड सेक्शन मध्ये आपण स्टाईल टॅग मधून, स्टाईल टॅग मध्ये आपण CSS लिहू शकतो. ते फक्त त्या पेजलाच आपल्या होतं, त्याला बोलतात इंटरनल. आणि एक्सटर्नल म्हणजे एक लिंक, एक CSS फाईल वेगळी बनवली जाते आणि ती प्रत्येक पेजेसमध्ये कॉल केली जाते, लिंक केली जाते, आणि त्याला बोलतात एक्सटर्नल CSS असं बोलतात. तर ते जे हे आहे ह्याला इनलाईन बोलतात. आपण हे स्टाईल ॲट्रिब्यूटच्या वेळेस बघितलं, इनलाईन CSS आहे. हे डिटेलमध्ये आपल्याला CSS च्या वेळी होईल.
आणि इंटरनल सीएसएस म्हणजे एखादा पेज आपण बनवतो तर तिथेच आपण स्टाईलमध्ये हे बघा, ही स्टाईल टॅग स्टार्ट करायचा, स्टाईल क्लोज करायचा, त्याच्यामध्ये सीएसएस लिहायचं. तर हे झालं इनलाईन. आणि हे कधी वापरतो आपण? हे आपण वापरतो, मेलर्स असतात, HTML मेलर्स असतात, त्यामध्ये आपण हे वापरतो. किंवा एखादं पेज असेल, लँडिंग पेज असेल, क्रिएट करत असेल तर तेही त्यासाठी पण हे वापरू शकतो. आणि एक्सटर्नल हे सर्व ठिकाणी वापरतात, सर्व वेबसाईट्स डेव्हलपमेंटसाठी एक्सटर्नल CSS वापरतात. त्याला स्टाईल डॉट CSS म्हणून एक फाईल बनवतात आणि ती सर्व फाईलमध्ये कॉल करतात. CSSचे जे आपण CSS सध्या नाही बघणार. CSSचे जे टॅग्स आहेत, प्रॉपर्टी आहेत, ते सगळे आपण नंतर बघूया. सध्या मी ते काही बघत नाही. ते डायरेक्ट आपण लिंक्समध्ये जाऊया. HTML लिंक्स आपण टॅग्स बघितला. HTML लिंक सिंटॅक्स आहे तो कसा आहे की ए टॅग आहे, ए टॅग मध्ये आपण ऍट्रिब्यूट href ऍट्रिब्यूट घेतलाय आणि त्यामध्ये URL टाकतो, जे आपल्याला लिंक करायचं आहे ते URL. फॉर एक्झाम्पल हे बघा, visit w3schools.com. त्यासाठी जर href मध्ये आपण पूर्ण URL टाकली आहे आणि विजिट W3 हे आपल्या टेक्स्टला जर आपल्याला लिंक करायचे, तो असा टॅग मध्ये टाकला आणि इथे URL टाकली की तिथे क्लिक केल्यावर ते पेज ओपन होईल. तर ह्यासाठी आपण लिंकिंग टॅग, ए टॅग यूज करतो. आणि आपण ए टॅग वापरतो ब्राउझरमध्ये, तर त्यासाठी कसं असतं, अनविजिटेड लिंक एक असतं. हे बघा, अनविजिटेड लिंक इज अंडरलाईन अँड ब्ल्यू. म्हणजे एखादी अनविजिटेड म्हणजे एखादी आपण लिंक अशी दिसते, वेबसाईटवर अशी लिंक दिसते. तर इथे रन करूया. आता बघा, ही आपण व्हिजिट केली, म्हणजे क्लिक केली आहे त्याच्यावर, आणि इथे कुठे आहे का, क्लिक केली नाहीये त्या लिंकवर, तर त्याला बोलतात की अनव्हिजिटेड. आपण व्हिजिट करून नाही आलो, म्हणजे क्लिक नाही केली. व्हिजिटेड म्हणजे क्लिक करून, म्हणजे क्लिक केली आणि त्या पेजवरून परत आलं, तर त्याला काय बोलतात, व्हिजिटेड. आणि ऍक्टिव्ह लिंक इज अंडरलाईन. ऍक्टिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ऍक्टिव्ह कसं असतं की त्या पेजवरच आपण जिथे आहोत, समजा होम पेज असेल तर ती होम पेजसाठी ती ऍक्टिव्ह लिंक असेल, त्याच पेजवर आपण आहोत तर ती ऍक्टिव्ह लिंक झाली. तर ह्या 3 प्रकार असतात. हे CSS ने आपण कंट्रोल करतो, त्याची स्टायलिंग आणि हे सर्व. तर ह्या गोष्टी फक्त समजून घ्या की व्हिजिटेड म्हणजे व्हिजिट केलेली, त्या क्लिक केलेली लिंक. अनव्हिजिटेड म्हणजे क्लिक अजून केली नाही आपण वेबसाईटवर, ती लिंक. आणि ऍक्टिव्ह म्हणजे ज्या पेजवर आपण आहोत ती लिंक. HTML ऍट्रिब्यूट्स, थोडेसे लिंक्सचे ऍट्रिब्यूट्स आपण बघूया. हे बघा, टार्गेट म्हणजे की आपल्याला ओपन करतो एखादा डॉक्युमेंट, तर ते कुठे ओपन झालं पाहिजे, तिथेच ओपन झालं पाहिजे की बाहेर टॅग मध्ये ओपन झालं पाहिजे, बाहेरच्या ब्राउझरमध्ये ओपन झालं पाहिजे, ते आपण इथे डिक्लेअर करू शकतो. ते कसं की सेल्फ म्हणजे डिफॉल्ट सेल्फ असतं, आपण काहीच लिहिलं नाही तर ते सेल्फ असतं, म्हणजे की तिथेच ओपन द डॉक्युमेंट इन द सेम विंडो ऑर टॅग. जर आपण क्लिक केल्यानंतर ते तिथेच ओपन होणार. आणि ब्लँक म्हणजे ओपन द डॉक्युमेंट इन द न्यू विंडो ऑर टॅब, म्हणजे एखाद्या क्लिक केल्यानंतर बाजूच्या विंडोमध्ये ती होणार ओपन, त्याला काय बोलतात, ब्लँक. अंडरस्कोर ब्लँक लिहिलं तर ते तिथे होतं. आणि पॅरेंट म्हणजे ओपन द डॉक्युमेंट इन पॅरेंट फ्रेम. हे आयफ्रेम जेव्हा वापरतो त्यामध्ये हे आपण वापरतो. आता आयफ्रेम जर असेल तर हे पॅरेंट लिंक्स दिल्या जातात, म्हणजे जेणेकरून त्याच, आता हे पॅरेंट लिंक दिलेत, म्हणजे आपण इथे क्लिक केलं तर त्याच आयफ्रेम मध्ये ओपन झालं, हे कुठल्या ब्राउझरमध्ये ओपन नाही झालं, त्याला ते पॅरेंट लिंक. ठीक आहे. आणि टॉप म्हणजे डॉक्युमेंट फुल बॉडी ऑफ द विंडो, म्हणजे तेच त्याच बॉडीमध्ये ओपन होणार, त्या फुल बॉडीमध्ये. तर हे ह्याच्यातले मोस्टली हे हे ब्लँक टॅग जास्त करून यूज होतं. हे आता आयफ्रेम जास्त करून आपण बनवत नाही. आयफ्रेम मध्ये जर असेल तर ते डिफॉल्ट त्याच ह्याच्यामध्ये ओपन करतात. म्हणजे ते कसं लिहितात ते आपण बघूया. हे बघा, असा टार्गेट ऍट्रिब्यूट आहे. टार्गेट मध्ये अंडरस्कोर ब्लँक ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर, ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आता हे बघा, ब्लँक केल्यामुळे ते नवीन टॅबमध्ये ओपन झालं. आता आपण पॅरेंट लिहिलं
पॅरेंट मध्ये पण तिथेच ओपन झालं. शक्यतो दोनच यूज होतात. सेल्फ डिफॉल्ट जर काहीच लिंक नाही दिली तर तिथेच ओपन होणार. ब्लँक म्हणजे न्यू टॅब किंवा ते ब्राउझरची सेटिंग जशी असेल तशी ते ओपन होणार. त्यामुळे ह्या दोन गोष्टी ह्या सध्या ह्या वर्क होत नाहीत सध्या. ठीक आहे. आय फ्रेम जेव्हा आपण वापरतो, फ्रेम्स वापरतो, पॅरेंट फ्रेम्स वापरतो, तेव्हा ते यूज केलं जातं. हे जे काल आपण झालेलं त्या गोष्टीचं रिलेटिव्ह लिंक्स आणि ॲब्सोल्यूट लिंक. आपण इमेजच्या वेळी जसं आपण केलेलं जे लिंक देतो आपण ते W3C म्हणजे W3C ला क्लिक केल्यानंतर W3 वर लिंक जाते. हे झालं ॲब्सोल्यूट लिंक. ॲब्सोल्यूट म्हणजे पूर्ण पाथ, म्हणजे HTTPS कोलन हे ते पूर्ण लिहिलं आहे त्याला बोलतात ॲब्सोल्यूट URL. आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह म्हणजे जर आता इमेज कॉल करायची असेल किंवा एखादी HTML फाईल किंवा ASP फाईल किंवा काही कोणती फाईल कॉल करायची असेल तर ती फक्त तिथेच तशीच लिहिली जाते. HTML बघा ही काय लिहिलं आहे, HTML_image.asp. म्हणजे ही फाईल ज्या इथेच ओपन आहे, म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर ती तिथेच ती फाईल आहे. त्यामुळे ती रिलेटिव्ह बोलतात त्याला, की ती फाईल अशी त्या index.html असेल किंवा काही काही असेल त्या पेजचं ना, त्या पेजच्या एकदम बाहेर असेल तर हे URL वापरतो. आणि त्याच्यामध्ये जर एक फोल्डर असेल, समजा CSS फोल्डर असेल आणि CSS मध्ये default.asp असेल तर ते तिथे ते फोल्डर बनणार CSS आणि त्याच्यामध्ये ती फाईल असणार तेव्हा ती ओपन होणार. म्हणजे हे इथे क्लिक केल्यानंतर हे हे ओपन कधी होणार, तेव्हा एक CSS फोल्डर असणार आणि त्याच्यामध्ये ती फाईल असणार. त्याला बोलतात रिलेटिव्ह URLs. HTML links use any image link. Okay. आता आपल्याला लिंक करायची आहे. आता समजा बघा, आता आपण बघितलं की लिंक ए टाकलं तर लिंक होते, पण आता इमेजला लिंक करायची तर ती कशी करायची. तर इमेजला लिंक करण्यासाठी काय करायचं, ए टॅग आहे, ए टॅग यूज करायचा, href म्हणून URL द्यायचं आणि त्याच्या आतमध्ये इमेज येणार, इमेज टॅग येणार आणि तो इमेज कॉल होणार. नंतर /a क्लोज होणार. म्हणजे असं ह्या फॉर्मॅटमध्ये जर आपण केलं तर आपल्याला इमेजला लिंक आपण करू शकतो. तर त्यासाठी हे हे फॉर्मॅट आहे. म्हणजे इमेजला लिंक करण्यासाठी आपण हे असं वापरतो. किंवा इमेज असेल किंवा याच्या जागी इमेजच्या जागी अजून हेडिंग टॅग असेल किंवा अजून पॅराग्राफ असेल किंवा अजून खूप काय काय असेल, म्हणजे बोल्ड टेक्स्ट असेल तर ते त्याला आपण सगळ्याला ते टॅग प्रॉपरली टॅग फक्त क्लोजिंग आणि ओपनिंग चेक करायचे बरोबर. ते ए टॅग तिथे पहिला ठेवायचा आणि जेवढी लिंक पाहिजे त्याला आपण तो /a टाकायचा. लिंक टू एनी ईमेल आय डी. ओके. आता हे बघा, हे असं टेक्स्ट असेल सेंड ईमेल आय डी. तर सेंड ईमेल आय डी क्लिक केल्यानंतर काय होणार, काय झालं पाहिजे की मेल टू म्हणून झालं पाहिजे. मी आता क्लिक केल्यानंतर माझं बघा हे आउटलुक ओपन झालं पाहिजे. तर ते ते कसं, त्यासाठी काय करतात की सेम फॉर्मॅट आहे, href फक्त मेल टू हे लिहिलं, म्हणजे इथे असं लिहिलं मेल टू की ते ऑटोमेटेड डिफॉल्ट आपला त्या मशीनचा, म्हणजे मी माझ्या मशीनचा डिफॉल्ट आउटलुक हे आहे, ईमेल क्लायंट आहे. तर तो तो बरोबर तिकडे जाऊन मेल टू मध्ये someone@example.com ला येणार. तर त्यासाठी आपण हे मेल टू लिहितो, मेल टू कोलन आणि तो ईमेल आय डी असं लिहितो. तर त्यासाठी आपण हे हे टॅग यूज करतो, लिंक टू ईमेल ॲड्रेस. एखाद्या ईमेल आय डीला लिंक करण्यासाठी हा टॅग वापरतो. बटन ॲज अ लिंक. आता बघा बटन म्हणजे, आता बघा हे सगळे बटन्स आहेत, हे HTML ट्युटोरियल्स बटन आहे. आता आपल्याला पहिल्यांदा बघितलं की ए लिंक केली की ए टॅग टाकला, त्यामध्ये टेक्स्ट आहे त्याला लिंक केली. नंतर ए टॅग टाकला त्याच्यामध्ये इमेज टाकली, नंतर त्याला लिंक केली. त्यानंतर आपण काय केलं, आता बटन ईमेलला लिंक केली. आणि त्यानंतर आपण काय करतो, आता आता बटन म्हणजे हे सगळे आपल्या वेबसाईट्समध्ये बटन दिसतात, हे बघा हे सगळे बटन्स. तर त्याला लिंक्स कशी केली जाते, तर ते
ते असं असं एक ऑप्शन आहे की असं बटन टॅगला डायरेक्टली करायचं असेल तर बटन टॅग असतो. यासाठी फॉर्म मध्ये आपण एक करणार आहोत, हे टॅग्स येणार आहेत, तर ते बटन टॅग टाकायचं. म्हणजे हा एक टॅग आहे HTML टॅग. बटन ऑन क्लिक हे ॲट्रिब्यूट आहे, ऑन क्लिक. आणि जिथे ती लिंक गेली पाहिजे, म्हणजे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जिथे ते गेलं पाहिजे तिकडे ते जाणार. म्हणजे याच्यावर मी क्लिक करणार तर हे इकडे आलं. ते ही ही डॉक्युमेंट ही लोकेशन ASP ही ही ती URL आहे. म्हणजे याच्यावर क्लिक केल्यानंतर तिकडे गेलं पाहिजे. तर ती बटनला अशी त्यांनी लिंक केली. इन टायटल्स. आता मी तुम्हाला हे बोललेलो की जसं आपण लिंक करतो तर ते प्रत्येक गोष्टीला आपण लिंक करू शकतो. म्हणजे टायटल्सला, म्हणजे जे काय H1 टॅग असतील, स्ट्रॉंग टॅग असतील, HTML मध्ये कोण सर्व टॅग्स असतात, त्या टॅगला तुम्ही लिंक करायचे असेल तर तुम्ही ते ए टॅगने करू शकता. तर त्यासाठी मी परत सांगतो की ते ए टॅग प्रॉपर ओपन केला पाहिजे आणि ए टॅग प्रॉपरली क्लोज केला पाहिजे. परत समरी, थोडक्यात समरी बघूया. ए एलिमेंट, ए फॉर एलिमेंट्स टू डिफाईन लिंक. त्यानंतर href ॲट्रिब्यूट डिफाईन्स लिंक ॲड्रेस. जे लिंक कुठे जायचे आहे तर ते href मध्ये टाकल्यानंतर तो ते डिफाईन करतं. टार्गेट ॲट्रिब्यूट्स डिफाईन करतं की ते कुठे ओपन होणार, ते तिथेच ओपन होणार की न्यू टॅबमध्ये ओपन होणार. आणि इमेज एलिमेंट्स इनसाइड, इमेजच्या एलिमेंट्सला एच्या आतमध्ये इमेज टॅग टाकून आपण लिंक केली. त्यानंतर मेल टू, की मेल टू म्हणजे की एखाद्या ईमेल आय डीला आपल्याला डायरेक्टली क्लिक केल्यानंतर त्याच्या आउटलुकमध्ये कनेक्ट करण्यासाठी आपण लिंक केली, मेल टू टाकल्यावर आलं. तर HRF मध्ये मेल टू टाकल्यानंतर, ईमेल आय डी टाकल्यानंतर डायरेक्टली क्लिक केल्यानंतर मेल अकाउंट ओपन होणार. हे आपण पाहिलं. आता लिंक्स कलर बघूया. हे डिफॉल्ट्स आहेत HTMLचे की हे जे कलर्स असतात ते ब्राउझर्स करतात. म्हणजे विल आफ्टर लाईक्स इन ऑल ब्राउझर्स. म्हणजे डिफॉल्ट कसं असतं की एनी अनविजिटेड लिंक्स अंडरलाईन अँड ब्ल्यू. म्हणजे एक डिफॉल्ट, म्हणजे आपण काही CSS नाही दिलं तर लिंकला अनविजिटेड, ज्याला क्लिक नाही केलं तर ते अंडरलाईन असतात आणि ब्ल्यू कलरमध्ये असतात. व्हिजिट केलं तर ते अंडरलाईन आणि पर्पल होतं. थोडा कलर चेंज होतो. हे हे तुम्ही इथे बघूया म्हणजे कळेल. यांनी ऍक्च्युली हे बघा, हे CSS ने केलंय. आपण काढूया हे CSS आणि बघूया. अरे बघा, हे हे काय आहे? हे आपण विजिट, ब्ल्यू आहे आणि अंडरलाईन आहे. हे विजिटेड नाही, क्लिक नाही केलं. आता क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर बघा आता ते चेंज झालेलं. क्लिक केल्यावर बघा ते असं असं झालेलं. म्हणजे क्लिक केल्यानंतर काय होतं, यांनी काय सांगितलं, क्लिक केल्यानंतर ते पर्पल होतं. ऍक्च्युली हे कंट्रोल आपण करू शकतो CSS ने. फक्त ते एक मेन्शन आहे. तुम्ही एखाद्या लिंक केली आणि ते लिंक केल्यानंतर तुम्ही चेक केलं की ब्राउझरमध्ये ते लिंक्स ओपन होतात, तर ते तुम्हाला ते तुमचं ऑब्झर्वेशन तुम्हाला प्रॉपरली समजेल की ते कसं व्हिजिटेड आणि अनव्हिजिटेड चे कलर्स चेंज होतात. ते डिफॉल्ट असतात, त्याला पूर्ण कंट्रोल असतो आपल्याला. आता ॲट्रिब्यूट्स, ID ॲट्रिब्यूट्स क्रिएट बुकमार्क. ओके. आता बघा, आता हे सगळं आपण अँकर लिंकिंग बोलतो. म्हणजे आता बघा हे कसं आहे, जम्प टू चॅप्टर 4. इथे काय लिहिलंय की जम्प टू चॅप्टर 4. मी इथे क्लिक केलं आणि इथे केलं तर डायरेक्टली जम्प कुठे गेला आपण, चॅप्टर 4 वर. आता हे काय केलंय त्यांनी, href केलंय आणि ते लिहिलंय की #C4. आणि इथे चॅप्टर 4च्या इथे H2 ID ॲट्रिब्यूट ऍड केलाय आणि त्याला लिहिलंय की C4. आणि त्याला लिंक केलाय, ह्या आयडीला लिंक केलाय इकडून. म्हणून मग इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली H4 वर आलं. बघा इथे पण बघा, आपण क्लिक केलेली लिंक कशी दिसते आणि अजून क्लिक नाही केली ती कशी दिसते. आता मी 10 वर जातो तर डायरेक्टली 10 वर, कारण की हे ID कॉल केलंय. हे हे आयडीज आहेत. ID ॲट्रिब्यूट आहे. ID हा ॲट्रिब्यूट आहे, क्लास आणि ID. तर तो ID म्हणून ॲट्रिब्यूट यूज केला, त्याला काही नाव दिलं
आणि त्या नाव दिल्याप्रमाणे त्या आय डीला इथे एचरेफ मध्ये लिंक केली. हॅश टाकायचा असतो. जर त्या पेजवरच लिंक करायची असेल आपल्याला एका, तर तिथे हॅश टाकायचा, म्हणजे तो बाहेर कुठे जाणार नाही. तो तिथल्या तिथेच त्या पेजमध्ये तो शोधतो तो आय डी. त्याला माहिती आहे की हॅश असेल तर तो ह्या पेजमध्येच कुठेतरी तो C4 आहे, मग तो शोधणार, मग इकडे येऊन थांबणार ती लिंक. तर ह्यासाठी ह्याला अँकर लिंकिंग बोलतात. आता हे आपण पाहूया. आता HTML इमेजेस. HTML इमेजेस म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे की IMG टॅग आहे. IMG टॅगला इमेज कॉल करण्यासाठी SRC ॲट्रिब्यूट यूज करतो. SRC ॲट्रिब्यूटमध्ये आपण इमेज कॉल करतो. जे आता हे हे रिलेटिव्ह पाथ आहे. पिक जो काय आहे ते इमेजचं नाव लिहायचं .jpg आणि ते इमेजचा पाथ तिथेच इमेज ठेवली त्यांनी, त्यामुळे ते इमेजचं नाव दिलं. त्यानंतर ऑल टॅग दिलंय की जर समजा ती इमेज डिस्प्ले नाही झाली तर ती ऑल्ट ॲट्रिब्यूट्स मधून ती इमेज नाही दिसली तर ते ऑल्टरनेटिव्ह टेक्स्ट दिसतो. त्यानंतर विड्थ ॲट्रिब्यूट मेन्शन करतोय की विड्थ किती आहे, त्या इमेजची विड्थ किती आहे. आणि हाईट ॲट्रिब्यूट मेन्शन करतोय की हाईट किती आहे. तर हे टॅग आणि HTML ॲट्रिब्यूट्स यूज करून इमेजला आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे एक इमेज खूप मोठी असेल पण ती आपण विड्थ आणि हाईटने कंट्रोल करतोय. आणि जर इमेज इन केस दिसली नाही, कुठे डिलीट झाली किंवा काय झाली, तर त्याच्या जागी अल्टरनेटिव्ह टेक्स्टसाठी आपण ऑल टॅग यूज केला. हे पण सेम तसंच आहे, सेम आहे. हे आपण काल बघितलं त्यामुळे मी थोडं फास्ट जातो. आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर पण डाऊट विचारू शकता. इमेज इमेजमध्ये ॲट्रिब्यूट्सने, आता बघा हे हे जो आहे हे स्टाईल ॲट्रिब्यूटने कंट्रोल केलं. विड्थ हे CSS कॉल केलं. स्टाईल ॲट्रिब्यूट कशासाठी वापरलं जातं, CSS लिहिण्यासाठी. इमेजमध्ये इनलाईन CSS लिहिण्यासाठी स्टाईल ॲट्रिब्यूट वापरला. त्यानंतर विड्थ आणि हे सगळं दिलं. पण असं न करता असं केलं तर चांगलं आहे. HTML जर तुम्ही प्युअर बनवताय तर हे असंच वापरलं गेलेलं कधीही चांगलं. पण जर एक्सटर्नल CSS असेल तर आपण ते इमेज टॅगचा ID पकडून किंवा इमेजचा तो एक पकडून आपण त्याला तिथेच विड्थ मेन्शन करतो. ठीक आहे. आय थिंक थोडा फास्ट जातो. इमेज मॅप म्हणजे आता ही इमेज आहे. आता या इमेजमध्ये ना 1 2 3 एका इमेजमध्ये 3 लिंक दिलेत. म्हणजे आपण आता काय बघितलेलं आहे की इमेजमध्ये एक लिंक देऊ शकतो, टेक्स्टला एक लिंक दिली, अजून खूप गोष्टीला आपण एक एकच लिंक दिल्यात. आतापर्यंत आपण एकपेक्षा जास्त लिंक्स दिल्या नाहीत. आता ह्या इमेज मॅपिंगने काय होतं की 3 लिंक्स दिल्यात. कशा दिल्यात ते आपण बघूया. आता ते त्यासाठी काय आहे की आता इमेज कॉल केली, ठीक आहे. इथे इमेज जशी कॉल करायची तशी केली. त्यामध्ये SRC मध्ये इमेजचं नाव लिहिलं, ऑल टॅग दिलं, यूज मॅप हे ॲट्रिब्यूट टाकलं. काय लिहिलं, यूज मॅप हे ॲट्रिब्यूट टाकलं. आणि तिथे तो ID म्हणजे तो टाकला, नेम टाकलं ते की हॅश, बघा हे हे नेम टाकलं की वर्क मॅप, आणि त्याची विड्थ आणि हाईट मेन्शन केली. आता काय केलं की 3 लिंक्स देण्यासाठी त्यांनी काय केलं की हे एक खाली त्या इमेजच्या खाली काय लिहिलं की मॅप नेम. मग हे 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 कनेक्ट केलंय, म्हणजे यूज मॅप, वर्क मॅप आणि हा मॅपचा ॲट्रिब्यूट नेम ॲट्रिब्यूटने त्याला कनेक्ट केलं. समजलं, म्हणजे की हे हे जे आपण काय लिहितोय ते ह्याला यूज होणार, त्यासाठी आपण त्याने कनेक्ट केलं एक प्रकारे. आणि एरिया, आता काय लिहिलंय की एरिया शेप रेक्टँगल, म्हणजे की एरिया पण एक टॅग आहे. एरिया टॅग मध्ये शेप ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यामध्ये रेक्ट म्हणजे रेक्टँगल, एरिया शेप काय रेक्टँगल आहे. ठीक आहे. ते कॉर्डिनेट्स असतात की ते
वर्टिकल आणि हे सगळे असतात की हे कसे असतात टॉप बॉटम, म्हणजे आता हे कसे आहेत असं हे आता कॉम्प्युटर डॉट एच टी एम आता बघा कॉम्प्युटर कुठे आहे, हे बघा कॉम्प्युटर डॉट एच टी एम एल, हे बघा हा कॉम्प्युटरला दिली आहे. आता मी थोडंसं कॉर्डिनेट बघा वर घेऊन जातोय ना तर ते कमी होत आहे, म्हणजे बघा हे 34 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, इथून इथून 44 आहे आणि हे बघा इथपर्यंत हे 34 आणि हे 34 आणि 44 आणि त्याच्यानंतर 270, ह्याची ही साईज आहे ना ही 270 आणि 350 आहे एवढी साईज. मग तेवढ्यात ते ही कॉम्प्युटर डॉट एच टी एम एल इथे क्लिक केलं की कॉम्प्युटर डॉट एच टी एम एल वर जाणार. हे बघा क्लिक केल्यावर कॉम्प्युटर एच टी एम एल वर गेली. आता सेकंड सेकंड सेम त्यांनी कॉल केला, ते पण शेप काय रेक्टँगल आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पण कॉर्डिनेट्स जे आहेत ते काय 290 170. आता 290 फोन डॉट आता 290 म्हणजे आता इथून 290 असतं, ठीक आहे. आणि इथून 170 आणि इथे बघा इथे इथे ते लिंक्स होते. हे कॉर्डिनेट्स आहेत, हे शक्यतो आपण वापरत नाही पण हे वापरू शकतो. आता काय होतं ह्याचे प्रॉब्लेम्स काय होतात की हे हे फिक्स असल्यामुळे ठीक आहे, पण हे आपण आजकाल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स वापरतो. रिस्पॉन्सिव्ह वेबसाईटमध्ये ही इमेज अशी आहे आणि ही ब्राउझर छोटा मोठा झाला की ही इमेज अशी मोठी होते, म्हणजे कॉर्डिनेट्स पूर्ण चेंज होतात. त्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट मोस्टली नाही वापरत. मग ते काय होतं की फिक्स मग विथ देऊन मेन्शन करून यूज करू शकतो. मग ते मोबाईलसाठी मग वेगळं काहीतरी करून कॉल करावा लागेल, मग तसं आपण ते वापरू शकतो. ते जसे इमेज हे नीट फक्त बघून घ्या, हे एवढं काही ठीक आहे, म्हणजे ते बघून घ्या फक्त, ते काय एवढं काही टेन्शन घेऊ नका त्याचं. हे बघा हे कॉर्डिनेट्स कसे आहेत सगळे, इथून इथे सगळे कुठून कुठपर्यंत ते लिंक चालली पाहिजे तर ते तसे एरियाज आहेत. हे बघा हे असं सेकंड वाला ते असं सिलेक्ट करताय. आता शेप वाला कसं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे बघा हे असे शेप्स आहेत. शेप्स मध्ये तीनच आहेत, त्याच्यामध्ये चार असतात. रेक्टँगल मध्ये सर्कल मध्ये तीनच आहेत. तर बघून घ्या समजून घ्या एवढं काय, कारण की आजकाल हे रिस्पॉन्सिव्ह इमेजेसमुळे हे वापरणं खूप मोस्टली वापरत नाही. आता बॅकग्राऊंड इमेजेस म्हणजे काय, ती इमेज जर असेल तर ही बघा ही दिसते ती बॅकग्राऊंड इमेज आहे. तर ती बॅकग्राऊंड इमेज कशी वापरायची तर ते सेम स्टाईल ॲट्रिब्यूट आहे, त्याच्यामध्ये सी एस एसने बॅकग्राऊंड इमेज यू आर एल केलंय. ह्याच्यामध्ये पण सेम तसंच आहे, इमेज यू आर एल बॅकग्राऊंड इमेजसाठी असा टॅग वापरला जातो आणि इन्सर्ट इमेजसाठी एस आर सी वापरला जातो. जर बॅकग्राऊंड इमेज असेल ती एस आर सी इमेज वेगळी आणि बॅकग्राऊंड इमेज वेगळी. हे सी एस एस मधून इमेज कॉल केले, हे सी एस एस मध्ये बऱ्यापैकी क्लिअर होईल, त्यामुळे मी सध्या इथे जास्त काय बोलत नाही. पिक्चर्स हे हे एच टी एम एल टॅग्स आहेत, म्हणजे पिक्चर्स आहेत तर ते सेम म्हणजे की हे हे करतं की पिक्चर्स आहेत तर त्यासाठी बघा हे सोर्स मीडिया म्हणजे आपल्याला आता रिस्पॉन्सिव्ह बद्दल मी बोललो की मिनिमम विथ 650. जर आपण आयपॅड वापरतोय किंवा आयफोन फोन वापरतोय कोणता आपला, तर त्याची मेन विथ 650 असेल कमीत कमी, तर त्याच्यामध्ये ही इमेज दिसणार, इमेज फूड ती इमेज दिसणार जेपीजी. आणि जर समजा फोर सिक्स 465 पिक्सल असेल जर मेन वेट, तर ती इमेज कारची इमेज दिसणार. आणि जरी आणि काहीच नसेल तर ती गर्लची इमेज दिसणार. आता इथे कसं आहे हा हा एरिया ऍक्च्युली जो डिस्प्ले होता तो 650चा आपल्याला डिस्प्ले होता, ते अजून आपण कमी केला तर
इमेज चेंज होईल. हे बघा, ही इमेज गर्लची झाली. हे बघा कारची झाली. हा एरिया जसा चेंज होतोय. तर हे त्यासाठी हे टॅग्स आहेत की सोर्स आपण एक इमेज खूप म्हणजे म्हणजे ब्राउझरसाठी वेगळी इमेज वापरतो आपण, आयपॅडसाठी वेगळी इमेज असेल आणि मोबाईलसाठी वेगळी इमेज असेल, तर इथे आपण हा टॅग यूज करून आपण कॉल करू शकतो. तर हे टॅग्स नीट समजून घ्या आणि SRC सेट ह्याला बोलतात. तर हे हे फक्त नीट प्रॉपरली समजून घ्या. उलटे आज मी थांबतो इथे आणि थोडंसं काय डाऊट्स असेल तर विचारा. सगळ्यांनी अनम्यूट करा आणि विचारा.